मुंबईमधून नवी मुंबईच्या नेरूळमधील शनी मंदिरात ब्रह्मकलशोत्सव साजरा करण्यात येतोय। 13 वर्षांनी हा उत्सव साजरा करण्यात येतो। हजारो भक्तांनी मंदिरात येऊन दर्शन घेत यावेळेला महाप्रसादाचा लाभ देखील घेतला। हा उत्सव 7 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या उत्सवाच्या निमित्ताने करण्यात आले। 27 जानेवारीला रथोत्सव साजरा करण्यात येणार आहे। यावेळेला भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन मंदिराचे संस्थापक अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी केले आहे। नवी मुंबईतील नेरूळ येथील शनी मंदिरामध्ये ब्रह्मकलशोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। दर 12 वर्षांनी 13व्या वर्षी हा ब्रह्मकलशोत्सव साजरा केला जातो। शनी मंदिरामध्ये हजारो भक्तगण येत असतात आणि या ठिकाणी दर्शन घेत असतात। तब्बल 7 दिवस जो आहे या मंदिरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, पूजा असेल, होम हवन असेल, त्याचबरोबर महाप्रसाद असेल, असे विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात। 7 दिवस भक्तगण या ठिकाणी मनोभावे येऊन श्रद्धा करताना आपल्याला पाहायला भेटतात। एकूणच भक्तांमध्ये जे आहे ते आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला भेटतं आणि 7 दिवस झाल्यानंतर जे आहे ते रथोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। एकूणच हे जे शनी मंदिरामध्ये ब्रह्मकलशोत्सव साजरा करण्यात येतोय यामध्ये भक्त मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवत असून आनंदाचं आणि भक्तिभावाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।